महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवनवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. भाऊ, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित केला गेला मराठी भाषेच्या दर्जाचा. आज आचारसंहिता असल्यामुळे तुम्ही फार काही त्याच्यावर बोलू शकता नाही, पण मराठी भाषेला हा दर्जा कधी मिळणार हाही कळीचा मुद्दा. आपण अध्यक्षांचं जर भाषण या ठिकाणी ऐकलं असेल किंवा त्यांच्या छापील भाषणातही आपण जर बघितलं असेल तर त्यांनी सांगितलं आहे की जी समिती आहे त्या समितीने आता त्याला फायनली रिकमेंड करून केंद्र शासनाकडे पाठवलेलं आहे. त्यामुळे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. आता केंद्र शासनाची मान्यता हाच टप्पा आहे. मला असा विश्वास आहे की खूप लवकर होईल. पण दुसरा महत्त्वाचा म्हणजे जो मुद्दा गुजरवादाचा जातीवादाचा उपस्थित केला गेला तो साहित्यात न येता त्याच्यावरती वेगळी साहित्याची चर्चा आणि महानुभावाची चर्चा माध्यमातून. मला असं वाटतं की कुठल्याही विवादाच्या मुद्द्यांवर मला या ठिकाणी बोलायचं नाही. साहित्य हा निव्वळ आनंद देणारा असलं पाहिजे. साहित्य संमेलन हे विचार प्रवर्तक असलं पाहिजे. मला असं वाटतं त्या दृष्टीने मी याच्याकडे पाहतो, त्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया काही देणार. भाऊ, सगळी आज जी नाराजी कार्यकर्त्यांमध्ये झालेली आहे त्याच्याबद्दल थोडक्यात काय आपण पाहतो की नाही सर, साहित्य संमेलनातलं राजकारण नाही, आज जी उमेदवारीच्या याच्यावरून झालं म्हणून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की साहित्य संमेलनात राजकारण आल्याशिवाय राहत नाही, म्हणून त्याच्यावरती त्यांना फारसं भाष्य करायचं नाही. राजेंद्र IBN लोकमत.